नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. आजच्या भागात आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या 10व्या म्हणजे शनी ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मकर राशीच्या फेब्रुवारी 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला कमी अधिक फरकाने अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे मासिक व दैनंदिन राशी भविष्य आपण अनुभवणार आहोत व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. चला तर मग जाणून घेऊया फेब्रुवारी महिना काय सांगतोय. आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह बुध हा 3 फेब्रुवारी पर्यंत कुंडलीच्या प्रथम स्थानात व त्यानंतर कुंडलीच्या दुसऱ्या म्हणजे धनस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. ज्यामुळे आर्थिक व्यवहार, कागदपत्रांचे व्यवहार, महत्त्वाच्या चर्चा, मीटिंग्स, नवीन लोकांशी संपर्क, आपण करत असलेल्या कार्याच्या संदर्भातील जाहिरात आणि प्रसिद्धी या संदर्भातली महत्त्वाची कामं हातावेगळी करण्यासाठी, नवीन कामं सुरू करण्यासाठी व सुरू असलेल्या कामाचा वेग, गती वाढवण्यासाठी हा महिना शुभ आणि लाभाचा राहणार आहे. त्या दृष्टीने अवश्य आपण कामाला लागावे. तर शुक्र हा ग्रह सुद्धा याच दुसऱ्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार असल्यामुळे नोकरदार मंडळींना आपल्या कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ मिळवून द्यायला मदत करताना दिसेल. चांगल्या पगाराच्या कारणास्तव ज्यांना नोकरीत बदल करायचा आहे त्यांनी अवश्य या महिन्यात आपल्या प्रयत्नांचा जोर वाढवायला हरकत नाही. रवी ग्रह सुद्धा या महिन्यात अनुक्रमे प्रथम व द्वितीय स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे व मंगळ ग्रह आपल्याच राशीमधून 23 फेब्रुवारी पर्यंत गोचर भ्रमण करणार आहे. या सर्वांचा लाभ म्हणजे ज्यांचा व्यवसाय सरकारी कामांशी संबंधित आहे त्यांना सरकारी कामाचे एखादे टेंडर मिळवण्याच्या बाबतीत मदत होईल, तर काहींना सरकारी लाभाच्या योजनांचा लाभ घेता येईल. तेव्हा अवश्य या सर्वांची जोरकस तयारी ठेवा. आपल्याच राशीत 23 फेब्रुवारीपर्यंत राहत असलेला मंगळ ग्रह उच्च राशीत असल्यामुळे जी मंडळी इंजिनिअरिंग, जमीन जुमला, एनए प्लॉट, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक, मशिनरी, विद्युत उपकरणं, रोषणाई, वाहन, ऑटोमोबाईल, गाड्यांचं गॅरेज या संदर्भात कार्यरत आहेत, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना आपल्या या कार्याचा विस्तार करण्याची संधी मिळायला हा महिना उत्तम राहणार आहे, शुभ आणि लाभाचा राहणार आहे. तर ज्यांना या क्षेत्रामध्ये नव्याने पदार्पण करायचं ती मंडळी अवश्य या महिन्यात पदार्पणाचा विचार अंमलामध्ये आणू शकतात. या विषयातला आपला अभ्यास वाढवू शकतात. शिवाय जी मंडळी कोणत्याही क्षेत्रात मध्यस्थ एजंट म्हणून कार्यरत आहेत त्या मंडळींसाठी हा महिना विशेष कामकाज वाढवणारा राहणार आहे. तेव्हा अवश्य आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे, विशेष करून जागेच्या संदर्भात काम करणाऱ्या मंडळींनी. शिवाय हा मंगळ ग्रहाचा योग आपला आत्मविश्वास, कामातला उत्साह, आनंद वाढवायला मदत करेल. मात्र स्वभावातली उग्रता थोडी जास्त वाढवेल. तिथे मात्र स्वतःला सांभाळा, रागावर नियंत्रण ठेवा. तसेच ज्यांना सध्या अशुभ ग्रहाची दशा महादशा सुरू आहे त्यांनी आपल्या पैशाच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं, चुकीची गुंतवणूक न करणं, प्रलोभनापासून लांब राहणं महत्त्वाचं. विद्यार्थ्यांना हा महिना शुभ राहील. इंजिनिअरिंग, कला, आर्ट, फायनान्स, बिझनेस मॅनेजमेंट, अकाउंटिंग, सेक्रेटरी प्रॅक्टिस, लॉ, ॲग्रिकल्चर अशा विषयामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग जरा अधिक सोपा जाण्याची शक्यता या महिन्यात राहते आहे. अर्थात यामुळेच आपल्या प्रयत्नांची धार बिलकुल कमी करायची नाही, उलट वाढवायची आहे. चांगला प्रयत्न चांगले यश मिळवून द्यायला मदत करेल. आरोग्याचा विचार करता पित्त, उष्णता आणि वाताचा त्रास सांभाळायचा. तर ज्यांना थायरॉईडचा त्रास आधीपासून आहे त्यांनी अवश्य आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे, पथ्यपाणी सांभाळायचं आहे. विवाह, मांगलिक, धार्मिक कार्य, प्रॉफिट बुकिंग, गुंतवणूक, खरेदी विक्री यासाठी हा महिना लाभाचा आणि शुभ राहणार आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य आधी माहिती घ्यावी व आपली अपॉइंटमेंट बुक करावी. कुंडली मार्गदर्शन, वास्तू मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटमध्ये या महिन्यामध्ये फार्मा, पॉवर, इंजिनिअरिंग, स्टील, FMCG, बँकिंग, इन्फ्रा, ऑइल, IT, केमिकल, लॉजिस्टिक असे बरेचसे सेक्टर फायद्याचे राहतील. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करू शकता.
इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहणार आहे. तर मंडळी, ही होती या फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आपल्या राशीसाठी, म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेऊया दैनंदिन राशी भविष्य, आणि त्यामुळेच आपल्याला शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. महिन्याची सुरुवात शुभ राहील. 1-2 फेब्रुवारी शुभ आणि लाभदायक परिणाम वाढवणारे दिवस असतील. कोर्ट कचेरी, विवाह, व्यवसाय या संदर्भात महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाच्या चर्चा करण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी शुभ दिवस. 3-4 फेब्रुवारी अडचणी वाढवणारे दिवस. आरोग्य, गुंतवणूक, महत्त्वाची कामं या विषयात कोणतेही निर्णय काळजीपूर्वक घ्या. 5 ते 12 फेब्रुवारी हे पुढचे 8 दिवस अतिउत्तम. महत्त्वाचे निर्णय, यात्रा, मंगल व धार्मिक कार्य यासाठी. महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी अवश्य घेऊ शकता. शुभ दिवस. कुटुंबातील वडीलधारी मंडळींची चांगली साथ मिळेल. तर कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन, सल्ला व त्यांचेही सहाय्य सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने हे दिवस शुभ राहतील. नोकरदार मंडळींसाठी अतिशय शुभ दिवस. 13-14 फेब्रुवारी सावधानता राखण्याचा दिवस. व्यवहारातल्या प्रत्येक गोष्टी बाबतीत काळजी घ्या आणि व्यवहार करा. काळजीपूर्वक कोणतेही निर्णय घ्या. स्वतःच्या आणि कुटुंबातील मंडळींच्या आरोग्यावरती मात्र लक्ष द्या. 15 ते 21 फेब्रुवारी पुढचे दिवस. पुन्हा एकदा नव्याने कार्याची सुरुवात करण्यासाठी, कुटुंबासाठी, स्वतःसाठी, नवीन कार्याशी जोडण्यासाठी शुभ दिवस. मानसन्मान, प्रतिष्ठा कार्याच्या माध्यमातून मिळवण्यासाठी शुभ दिवस. गुंतवणूक, नवीन आर्थिक व्यवहार आणि लाभ मिळवण्यासाठीची संधी या काळात उत्तम राहील. 22-23 फेब्रुवारी घरगुती कारणांवरून छोट्या मोठ्या चिंता, त्रास वाढवतील, परंतु घरासाठी महत्त्वाच्या गोष्टींची खरेदीसाठी उत्तम दिवस. वाहन, घर, जमीन जुमला, शेती यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार, गुंतवणूक यासाठी शुभ दिवस. 24-25 फेब्रुवारी विद्यार्थी, नोकरदार, गुंतवणूकदार यांच्यासाठी अत्यंत शुभ दिवस. महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज यासाठी हे अनुकूल आणि शुभ दिवस राहतील. 26-27 फेब्रुवारी पुढचे 2 दिवस जरा आरोग्य सांभाळा. मोठे निर्णय सांभाळून घ्या. घाई करू नका. आपल्या विरोधकांवरती सुद्धा लक्ष द्या. तर महिन्याचा शेवटचा दिवस 28 फेब्रुवारी महत्त्वाच्या कामांसाठी अत्यंत शुभ दिवस. मंडळी, ही होती दैनंदिन व मासिक राशी भविष्याची माहिती. या महिन्यामध्ये आपल्याला आध्यात्मिक साधना वाढवायची आहे, ती म्हणजे गणेशाची आणि हनुमंताची. यासाठी ओम गंग गणपतये नमः आणि ओम हनुमंताय नमः या मंत्राचे जप अवश्य 1 माळ सुरू ठेवा. महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाठही अवश्य करायला विसरू नका. ती होती मकर राशीची माहिती आपल्या राशीसाठी. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आवडला असेलच तर लाईकसुद्धा करा. मंडळी, बऱ्याच दिवसांपासून लोकांचा आग्रह होत आहे की ज्योतिष वर्ग सुरू करा. तर मंडळी, आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर लवकरच प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर सुरू करण्यात येत आहेत. या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहोत 12 राशींची, कुंडलीमधील 12 घरांची म्हणजेच स्थानांची आणि 9 ग्रहांची अत्यंत सखोल आणि विस्तृतपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी अधिक माहितीसाठी अवश्य आपल्या ऑफिसच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून ती माहिती घ्यावी. आणि ह्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा. तर मंडळी, हे पुस्तक भारतात आपण त्या निमित्ताने कुठेही मागवू शकता. श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. आबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष कुणीही याचं वाचन पारायण करू शकतात. तर अष्टोत्तर शतनामावली 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, अगदी 1 ते 14 मुखी रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख हे सुद्धा आपण ऑर्डर देऊ शकता. त्याआधी अवश्य व्हॉट्सअप करून माहिती घ्या. तर आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र जे पितळेचे असून त्याच्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्यासुद्धा बसवलेल्या आहेत. याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. तर मंडळी, असा हा फेब्रुवारी महिना आपल्या मकर राशीसाठी आनंदाचा, समृद्धीचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. कळावी लोभ असावा. धन्यवाद.